कोल्हापुरात फेमस आहे तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापुरात फेमस आहे तांबडा पांढरा रस्सा. अक्षराचं नाव घेताना माघाऱ्यान कसा. आयुष्यात कुणीही यावे कुणीही जावे. आयुष्यात कुणीही यावे कुणीही जावे. सुंदररावांच्या साथीने प्रेमाचा रंग यावा. वा 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 वा. आमचा जो लग्न सोहळा आहे अक्षर आणि सुंदरचा, हा तुम्हाला कोल्हापुरी पद्धती आणि पारंपरिक जी पद्धत असते त्या पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण नाही, आम्ही सूर्यवंशी असो आणि कोल्हापूरचे सूर्यवंशी, सो असं कसं होईल. सगळ्या विधी पुरस्सर एक एक जे पूर्वीपासूनचे विधी असतात लग्नांमध्ये, धार्मिक पद्धतीने म्हणतो आपण, तसं आमचं छान मस्त सोहळा असणार आहे आमच्या लग्नाचा. तुम्हाला हा लग्न सोहळा बघताना असं वाटेल की मी माझ्या घरचाच लग्न सोहळा बघतोय काय, असं तुम्हाला नक्कीच फील आहे आणि तुम्हाला मजा येईल. आणि तुम्ही आत्तापर्यंत जसं आमच्या मालिकेवर, आमच्या मालिकेतल्या सगळ्या पात्रांवर प्रेम केलं तसंच प्रेम राहू दे. बरं, तर माझघर म्हटलं की सगळ्यांच्या तोंडावर पहिला एक शब्द येतो तो म्हणजे मासे. कारण का माझघर हे स्पेशली मासेसाठी खरंच खूप चांगल्या पद्धतीने ओळखण्यात येतं. फक्त मासेच नाही तर माझघरला व्हेजसुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. दरवेळेला आपण प्रेक्षक लोक माझघरला जेवण करण्यासाठी येतच होतो, पण आज आम्ही माझघरला आलो आहोत ते म्हणजे माझ्या 2 गोड मित्रांचं केळवण आहे. सुंदर आणि अक्षराचं केळवण आहे आज, आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला भेटायला आलो आहे. केळवणाची सुरुवात झाली म्हणजे आपलं लग्नाची सुरुवात व्हायची असते ती केळवणापासूनच असते. नंतर मग लग्न मेहंदी असते, हळद असते, संगीत आत्ताचं जे आलेलं फॅड आहे ते, नाहीतर आपलं हळद आणि मेहंदी असते. केळवणाला सुरुवात झाली आहे, पण एक दुःख आहे, सोमवार आहे त्यामुळे नॉनव्हेज खायला मिळत नाही आहे. पण व्हेज थाळीसुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्यात आली आहे. मला आधी या माझघरबद्दलच तुम्हाला विचारायला आवडेल की माझघरसारखं खरंच खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, जिकडे गावठी आपण ग्रामीण पद्धत बोलतो तशी पद्धत आहे. मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला जेवण आलं आहे, व्हेज आहे सगळं. काय सांगशील सुंदर की किती भारी वाटत आहे. जरी नॉनव्हेज खायला नाही मिळालं तरी भाई हे आहे खूप छान आहे. नाही, पहिलं तर खूप खूप थँक्यू की केळवणाचा असा इव्हेंट हा माझघरसारख्या हॉटेलमध्ये केल्याबद्दल. आणि जसं तुझं म्हणालास तसं की पारंपरिक पद्धतीने हे सगळं झालं, म्हणजे ही केळीच्या पानावरती हे सगळं डेकोरेशन किंवा ही सजावट किंवा ही मातीची थाळी आणि कौलारू वगैरे घर. तर मला असं वाटतच नाही की मी कुठल्या मुंबईच्या हॉटेलमध्ये AC हॉटेलमध्ये बसून असं व्हेज थाळी वगैरे खातं. मला असं वाटतं की मस्तपैकी मी गावात माझ्या घरात आजीने फणस कापून आणले आहेत, त्याची भाजी केली आहे आणि ती वाईवर ही फणसाची घरांची भाजी ही खूप अप्रतिम आहे. ही मिक्स भाजी आहे कमाल. आणि अळूवडी तर कोथिंबीर वडी आहे, चुकलं थोडं कारण एक्साइटमेंट होते. ही कोथिंबीर वडी खूपच सुंदर आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे काय लोकांचं असं असतं की माझघर म्हटल्यानंतर फक्त मासे किंवा नॉनव्हेज, पण तसं नाही आहे. त्यांचं व्हेज जेवणसुद्धा अप्रतिम कमाल टेस्टी आहे, खूप भारी आहे. मी तर प्रेमात पडलो या व्हेज जेवणाच्या. बरं, प्रेमात तर जेवणाच्या पडलाच आहेत, पण जी बाजूला व्यक्ती आहे तिच्यासुद्धा प्रेमात पडला आहे का? तर मग त्याच गोड व्यक्तीकडे आपण जाऊया. मला अक्षरा तुला विचारायला आवडेल की व्हेज थाळी सजली आहे. अक्षरा पण नॉनव्हेज खाते पण कमी प्रमाणात, पण आज बाबा व्हेज खाते. या थाळीमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली डिश कोणती की बाबा ती रिटर्न मागवायची, मला ही द्या परत आणून? काय सांगते? सगळंच आणा परत. अप्रतिम चव आहे दोन्ही भाज्यांची. जसं सुंदर म्हणाला, फणसाची भाजी ना आणि ही मिक्स व्हेज, अप्रतिम मसाले आणि पहिल्याच घासात एक ती ऑथेंटिक चव आहे ना, ती अशी जिभेवर रेंगाळते आणि फारच मजा येते. म्हणजे जे फूडी आहेत ना त्यांना कळेल मी काय म्हणते. आणि ही सोलकढी भाई वा. म्हणजे मला या गोष्टीचं वाईट वाटतं की ते दोघं केळवण करतात, जेवतात. मी उगाच इकडे तोंड मारून इंटरव्ह्यू करायला आलो आहे, पण काय करणार, स्वतः पोटाप्राणीचा प्रश्न आहे. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की प्रेमच रंग यावे आपली मालिका दरवेळी प्रेक्षकांसमोर नवीन ट्विस्ट अँड टर्न्स घेऊनच येते. लग्नाचा सोहळा आपल्या सुरू होणार आहे, किती ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळणार आहेत प्रेक्षकांना आणि किती प्रेक्षक थक्क होणार आहेत. अरे हे असं काय झालं, हे तर होणार नव्हतं. काय सांगशील? ट्विस्ट आणि टर्न तर आहेतच लग्न सोहळ्यामध्ये, पण मी एवढं सांगेन की आमचा जो लग्न सोहळा आहे अक्षर आणि सुंदरचा, हा तुम्हाला कोल्हापुरी पद्धती आणि पारंपरिक जी पद्धत असते त्या पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे कसा साध्या पद्धतीने आपण जे लग्न करतो पारंपरिक पद्धतीने, ज्याच्यामध्ये असं तू म्हणालास तसं की केळवणापासून सुरुवात होते, मग साखरपुडा होतो,
सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतो जो जनरली काही काही सगळ्या ठिकाणी होतो. फक्त गावखेड्यामध्ये गावखेड्याने दमदार खूपच पद्धतीने हां होतो. म्हणजे तिथून खरी सुरुवात होती की याला सुपारी फोडायची आहे. म्हणजे काय काय ठिकाणी सुपारी फोडणे म्हणतात किंवा टिकली लावणे म्हणतात, असे विविध नावं आहेत प्रत्येक प्रांतानुसार. तर तिथून ते लग्न होईपर्यंत जी सगळी पद्धत, ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती या लग्न सोहळ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं आणि मजेशीर असं बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघत राहा आमची सिरियल प्रेमास रंग यावे. मला अक्षरा तुला विचारायला आवडेल की सुरुवात झाली आहे, आपल्या लग्न सराईला पण सुरुवात झाली आहे, किती धावपळ आहे सेटवर? कारण का जेव्हा सेटवरचा लग्नाचा सिक्वेन्स वगैरे असतो किंवा तुमच्या लग्नात म्हणजे कलाकारांच्या लग्नाचा किंवा त्यांचे को आर्टिस्ट असतील त्यांच्या लग्नाचा जेव्हा असा सिक्वेन्स असतो तो सेटवर खरंच खूप धमाल असते, एक घरचं वातावरण असतं. किती धावपळ सुरू आहे आणि अजून किती धावपळ करायची बाकी आहे? अजून खूप धावपळ करायची बाकी आहे खरं तर. आत्ता जस्ट सुरुवात झाली आहे, पण सुरुवातीलाच इतकी मजा येते आणि इतकी एक्साइटमेंट आहे की कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि आजकाल मोस्टली सगळेजण वैदिक पद्धतीने लग्न करतात शॉर्टकटमध्ये, पण नाही आम्ही सूर्यवंशी असो आणि कोल्हापूरचे सूर्यवंशी, सो असं कसं होईल? सगळ्या विधी पुरस्सर एक एक जे पूर्वीपासूनचे विधी असतात लग्नांमध्ये, धार्मिक पद्धतीने म्हणतो आपण, तसं आमचं छान मस्त सोहळा असणार आहे आमच्या लग्नाचा. सो तसंच लग्न होणार आहे आणि ती एक्साइटमेंट खूपच आहे. आणि ट्विस्ट अँड टर्न्स पण खूप आहेत. म्हणजे खरंच तुम्ही म्हणालात तसं ऑडियन्सला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटणार आहे की अरे हे काय झालं, हे अपेक्षितच नव्हतं, अच्छा हे पण आहे, अरे हेच तर हवं होतं. अशा सगळ्या गोष्टी आणि सगळ्या रिॲक्शन्स, एक्सप्रेशन्स तुमच्या असणार आहेत. सो प्लीज आमचा हा सोहळा एन्जॉय करा. बरं तर मी आपण जेवण करू शकतो, तू बघा थांबू नकोस असं मला कसं तरीच वाटतं. नाही, मागाशी तुला मी सगळ्या या पदार्थांबद्दल सांगत होतो. त्यातला एक पदार्थ म्हणजे हा रिअरली आपल्याला सगळ्या हॉटेलमध्ये, सगळ्यात रिअरली कुठल्या तरी हॉटेलमध्ये बघायला मिळतो. इम्पॅक्ट मला असं वाटतं की नाहीच मिळत. तर ते हे आहे, येस, हे म्हणजे आहे करवंदाचं. तुम्ही प्लीज हे दाखवा. हे आहे, हे करवंदाचं लोणचं आहे. कमाल म्हणजे हे लोणचं तुला रेअरली कुठल्याही हॉटेलमध्ये बघायला मिळते किंवा थाळीमध्ये असतं. पण हे जे काय त्यांनी हा जो युनिकपणा किंवा हे नाविन्य आहे हे मला खूप आवडलं आहे आणि त्याची टेस्ट खूप कमाल आहे. बरं तर दोघं पण खरंच जेवणाचा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेत आहे. डिशेसची काहीतरी मी नावं सांगेन, काही डिशेसची आपल्या मालिकेमधली ती डिश तुम्ही कोणाला देऊ शकता, किंबहुना बाबा जर हां ही डिश हा आहे. ओके तर सुरुवात करू अक्षरापासून की सगळ्यात महत्त्वाची जी बोलली ती फणसाची भाजी, जी भयंकर तिला आवडली आणि संपले सुद्धा आहे समोरची, याच्यावरूनच कळून येते ती खरंच खूप सुंदर झाली असेल. अक्षरा फणसाची भाजी कोण आहे? वसुंधरा मॅडम. गुलाबजाम सुंदर. मला सुंदर तुला विचारायला मला विचारलं मला सुंदर तुला विचारायला आवडेल, एवढी सगळी थाली तर आहेच आहे, सोलकढी कोण आहे? सोलकढी माझा मित्र बारक्या. म्हणजे आता बघ, चपाती आहे, भात आहे, डाळ सगळं आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर सोलकढी प्यायल्याशिवाय ना ह्या जेवणाला पूर्णत्व पाहतो. तर माझं असं म्हणणं आहे की सोलकढी मी त्याचं नाव घेईन, बारक्या. म्हणजे आमच्या घरात सगळे मामा मामी सगळे, पण तो जर नसेल ना तर आमचं कुटुंब पूर्ण होणार नाही, म्हणून बारक्या. बरं तर अक्षराने तर गुलाबजाम तुला डेडिकेट केलंच आहे. मी तुलाच विचारतो की ह्याच्यातली कोणती एखादी डिश जी मला अक्षराला डेडिकेट करायची, म्हणजे ही जर नसेल तर भाई आमचं जेवण नाही, किंबहुना माझ्या आयुष्यामध्ये रस नाही आहे, काय सांगशील? तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्याच पदार्थांना मी तिला डेडिकेट करीन. दाखवतो, मला माहिती होतं ती हेच सांगणार होती, ती हेच सांगणार करवंदाचं लोणचं. नाही खरंच खूप भारी वाटतं. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल की जसं तू बोललीस की तू पण बोललास की कोल्हापुरी पद्धतीने होणार आहे, तू बोललीस की वैदिक पद्धतीने आपण मोस्टली करतो, पण आपलं भाई घराणं मोठं आहे, कमी नाही आपल्याला कसल्याच गोष्टीची, आपल्याला एकदम दमदार करायचं आहे. काय सांगाल प्रेक्षकांना, किती धमाल मजा मस्ती पूर्ण आठवड्यामध्ये लग्नाच्या या लग्नसरेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल? सुंदर धमाल मस्ती तर बघायला मिळणारच आहे. त्याचबरोबर जसं अक्षरा बोलले ट्विस्ट अँड टर्न्स तेही आहेत. पण मी एवढंच सांगेन की तुम्हाला हा लग्न सोहळा बघताना असं वाटेल की मी माझ्या घरचाच लग्न सोहळा बघतोय काय, असं तुम्हाला नक्कीच फील येईल आणि तुम्हाला मजा येईल.
आणि तुम्ही आत्तापर्यंत जसं आमच्या मालिकेवर आमच्या मालिकेतल्या सगळ्या पात्रांवर प्रेम केलं तसंच प्रेम राहू दे. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या सोबत राहू देत आणि काय बघत राहा आमची मालिका प्रेमास रंग यावे सन मराठीवर. किंवा कदाचित असंही होऊ शकेल की आजच्या प्रेमी युगुलांना किंवा ज्यांना लग्न करायचं आहे त्या सगळ्यांना हा सोहळा बघून, हा धार्मिक पारंपरिक आमचा लग्नाचा सोहळा बघून असं वाटेल भाई लग्न करायचं तर असं. नक्की नाही, खरंच खूप भारी वाटेल. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही दोघं जेवण करून घ्या. जेवण थंड झालेलं नाही, ते आता गरमागरमच खायला पाहिजे. मी तुला सांगतो, तू आता इथे आलाच आहेस माझघरामध्ये, तर तूही जेवून जा. त्यांना असं विचार की आपल्याकडे अशी कुठली डिश आहे का जी अर्धी नॉनव्हेज आणि अर्धी व्हेज अशी इन्व्हेंट करू शकतो का, कस्टमाइज करू. तर तसे असेल तर तसं खा. पण खरंच खूप कमाल जेवण आहे यांच्याकडचं आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा. खूप अप्रतिम टेस्ट आणि अप्रतिम जेवण. पुन्हा एकदा खरंच दोघांचं खरंच धन्यवाद. जेवण चालू दे तुमचं, आम्ही सुद्धा आता जेवायला बसूच. पुन्हा एकदा तुमच्या दोघांना कॉंग्रॅट्स आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.